सीआयडी मधला तो कडक आवाज, कुछ तो गडबड है म्हणत लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा एसीपी प्रद्युम्न. पण तुम्हाला माहितीये का, अभिनयात येण्याआधी शिवाजी साटम बँकेत कॅशियर म्हणून काम करत होते. बँकेची नोकरी, पत्नीचा आजार, संघर्ष आणि त्यानंतर टीव्हीवरचा सुपरस्टार होण्याचा प्रवास. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्तच जाणून घेऊया शिवाजी साटम यांची प्रेरणादायी आणि भावनिक कहाणी. सीआयडी मालिकेचे लाखो चाहते आहेत. ही मालिका गेल्या 2 दशकापासून सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सीआयडी शो पाहिला जात आहे. या मालिकेत अनेक बदलही करण्यात आले आहे. नेहमीच मालिकेत जास्तीत जास्त इंटरेस्टिंग बनवण्याकडे कल दिला जातो. दरम्यान मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे शिवाजी साटम यांचा आज वाढदिवस आहे. 21 एप्रिल 1950 रोजी महाराष्ट्रातील कोकणातल्या देवगड येथे जन्मलेले शिवाजी साटम ही एका मराठी कुटुंबातील आहेत. त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील एका शाळेत पूर्ण केले. त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी देवळाली येथील एका बोर्डिंग स्कूलमध्ये प्रवेश घेतला. शिवाजी साटम यांनी मुंबईतील महर्षी दयानंद महाविद्यालयातून रसायनशास्त्रात पदवी मिळवली आहे. त्यानंतर त्यांनी बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमा पूर्ण केला. अगदी सुरुवातीपासूनच शिवाजी साटम यांना बँकेत नोकरी करण्याची इच्छा होती. मात्र नशिबाने त्यांच्यासाठी काही वेगळेच बेद आखले होते. अनेक बँकांमध्ये अर्ज केल्यानंतर शिवाजी साटम यांना सेंट्रल बँकमध्ये कॅशियर म्हणून नोकरी मिळाली. त्यांनी तिथे काही वर्ष काम केले, ज्यानंतर त्यांना बढती देऊन बँक निरीक्षण अधिकारी या पदावर नियुक्त करण्यात आले. बँकेत करायचे नोकरी. शिवाजी साटम यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावरही भरपूर काम केले आहे. विशेषतः त्यांना सीआयडी या मालिकेसाठी ओळखले जाते. 1998 पासून ते या मालिकेशी जुळले आहेत. अभिनय करत असतानाच दुसरीकडे ते बँकेतही नोकरी करत असल्याचे क्वचितच लोकांना ठाऊक असावे. साटम यांनी 2000 पर्यंत नोकरी केली. खरं तर चित्रीकरण आणि नोकरी या गोष्टीत ताळमेळ घालणे त्याला प्रचंड कठीण जात असे. पण तरीही त्याने आपली नोकरी सोडली नाही. याविषयी एका मुलाखतीत शिवाजी साटम यांनी सांगितले होते, मी सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अनेक वर्ष काम करत होतो. नोकरी सांभाळून मी अभिनय क्षेत्रात कार्यरत होतो. बँकेतील माझ्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठांनी मला खूपच समजून घेतले. चित्रीकरणामुळे बँकेत जाणे शक्य नसल्यास मी एकदम सकाळी अथवा रात्री उशिरा बँकेत जाऊन माझी कामं पूर्ण करत असे. पण कधीही कोणीही या गोष्टीवर आक्षेप घेतला नाही. त्याचमुळे मी 2000 पर्यंत नोकरी करू शकलो. पण नंतर माझी पत्नी खूप आजारी पडली. तिच्या आजारपणामुळे आणि मालिकेच्या चित्रीकरणामुळे मला नोकरीला जाणे शक्यच होत नव्हते. सतत होत असलेल्या दांड्यामुळे मला बँकेकडून पत्र आले. आता आपल्याला नोकरी करणे जमणार नाही याची मला जाणीव झाल्याने मी राजीनामा दिला. याच काळात त्यांनी रंगभूमीवर नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्यांची आवड मराठी चित्रपटांकडे वळली. 1975 मध्ये त्यांनी मराठी चित्रपटांतून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या बँकेच्या नोकरीचा राजीनामा दिला. मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीनंतर शिवाजी साटम यांनी हिंदी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. पण त्यांच्या पुढील हा प्रवास सोपा नव्हता. 1987 मध्ये रामायण या मालिकेत दशरथाची भूमिका साकारण्यासाठी विशेष ओळखले जाणारे अभिनेते बाळ धुरी यांनी शिवाजींना त्यांच्या संगीत वरद या संगीत नाटकाद्वारे पहिली मोठी संधी दिली. 1988 मध्ये पेस्टंजी या चित्रपटाद्वारे शिवाजींनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात नसीरुद्दीन शाह आणि शबाना आझमी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. शिवाजी साटम यांनी अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहेत. त्यांचा दे धक्का 2, हापूस, वेडिंगता सिनेमा, आई, घायाळ या सिनेमांमध्ये काम केले आहे. तर हिंदीत त्यांचे वास्तव, द रियालिटी, टॅक्सी नंबर 9211, सूर्यवंशम, नायक, कुरुक्षेत्र, दाग द फायर, मुस्तफा, जिस देश में गंगा रहता है, हू तू तू, गर्व, विनाशक, पुकार, वजूद, बाघी आणि अंधयोग या चित्रपटांचा समावेश होतो. अशी मिळाली होती सीआयडी मालिका. शिवाजी साटम यांनी एका मुलाखतीवेळी त्यांच्या सीआयडी ही मालिकेतील एसीपी प्रद्युम्न ही भूमिका कशी मिळाली होती याचा उलगडा केला होता. त्यांनी सांगितल्यानुसार सीआयडी या मालिकेचे निर्माते BP सिंग आणि शिवाजी साटम हे अनेक वर्षांचे मित्र आहेत. त्यांनी दोघांनी 100 या मराठी मालिकेत देखील एकत्र काम केले होते. याच मैत्रीमुळे शिवाजी साटमच एसीपी प्रद्युम्न या भूमिकेसाठी योग्य असल्याचे BP सिंग यांना वाटत होते आणि त्यामुळेच त्यांनी शिवाजी साटम यांना या मालिकेविषयी विचारले आणि त्यांनी देखील लगेचच या मालिकेत काम करण्यास होकार दिला. 100 या मराठी मालिकेतही शिवाजी साटम पोलिसाची भूमिका साकारत होते. शिवाजी साटम यांना एक मुलगा असून अभिजित साटम हे त्याचे नाव आहे. अभिजितचे लग्न अभिनेत्री मधुरा वेलणकर सोबत झाले आहे. विशेष म्हणजे शिवाजी साटम यांच्याप्रमाणेच त्यांचा मुलगा आणि सून देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत आणि मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चेहरे आहेत.
मधुराने छोट्या पडद्यासोबतच मोठ्या पडद्यावरही काम केले आहे. शिवाजी साटम एका नातवाचे आजोबा आहेत. मधुरा आणि अभिजित यांना एक मुलगा असून युवान हे त्याचे नाव आहे. शिवाजी साटम यांच्या सूनबाई मधुरा वेलणकर ही अभिनेते प्रदीप वेलणकर यांची कन्या आहे. या नात्याने प्रदीप वेलणकर आणि शिवाजी साटम हे दोघे व्याही आहेत. अभिजित साटम आणि मधुरा वेलणकर यांचा प्रेमविवाह आहे. उडाली होती शिवाजी साटम यांच्या मृत्यूची अफवा. काही वर्षांपूर्वी शिवाजी साटम यांच्या मृत्यूची अफवा उडाली होती. शिवाजी साटम यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे वृत्त वाऱ्यासारखं पसरले होते. त्यामुळे शिवाजी साटम आणि त्यांच्या कुटुंबियांना बराच मनस्ताप सहन करावा लागला होता. माझी CID ही मालिका संपणार आहे. मालिका संपण्यापूर्वी माझा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. तसेच खऱ्या आयुष्यात माझे निधन झाल्याचे वृत्त जवळजवळ 4-5 दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. या ऐकून आता मला कंटाळा आला आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरून कोणाला आनंद मिळतो हेच मला कळत नाही. या अफवांमुळे माझ्या जवळच्या लोकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. माझी तब्येत पूर्णपणे चांगली आहे आणि माझ्या बाबतीत अशा अफवा कोणीही पसरू नयेत असे मी माझ्या फॅन्सना सांगेन, असे शिवाजी साटम यांनी त्यावेळी सांगितले होते. हिंदीतील गाजलेले चित्रपट. हिंदीत शिवाजी साटम यांनी वास्तव, गुलाम मुस्तफा, यशवंत, नायक, टॅक्सी नंबर 9211, चायना गेट यांसह अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. शिवाजी साटम यांना अभिजित नावाचा मुलगा आहे. तो अभिनेता आहे. तर त्यांची सून मधुरा वेलणकर ही देखील अभिनेत्री आहे. एका मुलाखतीमध्ये मधुरा वेलणकर व अभिजित साटम लग्नानंतरच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलताना मधुरा म्हणाली, माझ्या माहेरी आम्ही 4 जणी आणि बाबा एकटे होते. सासरी आल्यावर हे 3 जण आणि मी एकटी होते. या घरात बाई कोणीच नाही याचं मला दडपण होतं. पण जबाबदारीचं टेन्शन कधीच आलं नाही, कारण माझ्या सासरांचं घरात खूप लक्ष असायचं. त्यांच्याकडून मी काही गोष्टी शिकले. पुरुष असूनही CIDचं शूटिंग चालू असूनही घरात काही संपलाय का, मुलं काय खातायत, ते बिलं भरणं, या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असायचं. त्यामुळे नकळत त्यांच्याकडून काही गोष्टी मी शिकले. मी अभिनेत्री आहे आणि आधीच काम करते हे माहीत असल्यामुळे मी सकाळी उठून 7 वाजता चहा करून द्यावा अशी अपेक्षा माझ्याकडून केली गेली नाही. मी रात्री उशिरा आले तर सकाळी 10 पर्यंत झोपायची. माझे सासरे स्वतः चहा करून घ्यायचे. कामावर बाई आली तर काय करायचं हे तिला सांगायचे. त्यांनी मला मुलीसारखंच वागवलं. सुनेसारख्या अपेक्षा माझ्याकडून कधीही केल्या नाहीत. सासरे अभिजितला रोज फोन करत नाहीत, पण मला करतात असंही तिने सांगितलं. माझे सासरे सर्वांचेच लाड करतात. सध्या तरी आमच्या मुलाचे लाड जास्त होतात. माझा आणि सासऱ्यांचं माझ्या लग्नानंतर बॉन्डिंग झालं. मी ह्या एकावरजून सांगावा वाटतं की मी येण्याआधीच घरात बाईला कोणत्या गोष्टी लागतील हे बदल त्यांनी करून घेतले होते. माझ्या लग्नानंतर एकत्र राहून हळूहळू आमचं बॉन्डिंग चांगलं झालं. मी माझ्या सासऱ्यांबरोबर 2 सिनेमे केलेत, ज्यात ते माझे वडील होते. बँकेच्या काउंटरपासून ते CIDच्या ACP प्रद्युम्नपर्यंतचा शिवाजी साटम यांचा प्रवास खरोखर प्रेरणादायी आहे. संघर्ष, मेहनत आणि जिद्दीने त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. तुम्हाला CID मधील त्यांचा कोणता डायलॉग सर्वात जास्त आवडतो? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी सिनेसृष्टीच्या भन्नाट गोष्टींसाठी फॉलो करा.